नंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। दिल्लीतून एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी हाती आली आहे। आपण ही बातमी नेमकी काय जाणून घेऊयात। विनीत आपल्या सोबत आहे। विनीत, काय नक्की बातमी आहे, काय अपडेट आहेत? दिल्ली स्फोट प्रकरणी आताच एक महत्त्वाची बातमी आली आहे। एकाला एनआयएने मोठी कारवाई केली आहे, एकाला अटक केलेली आहे। तर तेच बातमी आता महत्त्वाची आणि त्याच्या प्रकरणात जी कार विकत घेतली होती i20 कार, ती कार कोणी राशिद अली नावाच्या व्यक्तीने दिल्लीमधून विकत घेतली होती आणि त्याच व्यक्तीला आता एनआयएने अटक केली आहे। त्यामुळे आता बघावं लागेल हा तपास पुढे कशा प्रकारे होईल। नक्कीच विनीत, आपण याचे अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। सोमेश कोलगे देखील आपल्या सोबत आहे। सोमेश, एक महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाचा व्यक्ती देखील आपल्या हाती लागला असं म्हणावं लागेल। एनआयए कडून मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। अमीर रशीद अली हा जो मूळ पुलवामा जिल्हा आहे जम्मू काश्मीर मधला, तिथला रहिवासी आहे आणि हा दिल्लीमध्ये आला होता, जी i20 कार यांनी विकत घेतलेली होती। आता एनआयएला एकमेव संशय असा होता की खरोखर ही कार या स्फोटासाठीच वापरली जाणार आहे, याबाबतची माहिती अमीर अलीला होती की नव्हती, की तो एक इनोसंट होता आणि त्याने कार विकत घेतली आणि ती पुढे दिली। परंतु एनआयएच्या प्राथमिक चौकशी दरम्यान हे आढळलंय की अमीर अलीने इंटेन्शनली ही कार या संपूर्ण अशा प्रकारच्या दहशतवादी कारवायांसाठी वापरण्यासाठीच विकत घेतलेली होती आणि त्यानेच ती कार उमर एन उन नबीला दिली, ज्यांनी प्रत्यक्ष हा ब्लास्ट घडवला। आणि त्यासोबतच हा उमर उन नबी या अल फला युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर होता आणि हा जो रशीद अली आहे याच्या अटकेमुळे खूप मोठा ब्रेक थ्रू हा नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीला मिळालेला या संपूर्ण केसमध्ये, कारण याने स्वतः ही कार विकत घेतलेली होती। त्यामुळे यासोबत आणखीन कोणकोणती माणसं संबंधित असतील याबाबतचे पुरावे शोधायला सोपं जाणार आहे। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा आणखी एक महत्त्वाचा जो व्यक्ती आहे या सगळ्या स्फोटाच्या प्रकरणी, त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। आता त्याच्या चौकशीतून काय नेमकं पुढे येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि याच्याच अनुषंगाने आपण पुढची दुसरी बातमी घेणार आहोत। खरं तर दहशतवादी या सगळ्या